तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे कसं फूल भरायचं हे बघितलं। आता कमेंट तर आली होती की आपण सेपरेट व्हिडिओ म्हणजे सेपरेट व्हिडिओ बनवून द्या। तर आता मी तुम्हाला देते सेपरेट व्हिडिओ, पण समजा असं जर वाटलं की खूपच सेपरेट व्हिडिओमुळे तुम्हाला पण कंटाळायला लागलाय तर मी एक साथ बाकीचे व्हिडिओ देईल। तर आता बघा, हे जे फूल आहे हे तर आपण मागे बघितलंच। आता त्याच्यानंतरून हे कसं भरायचं आणि हे भरताना मी तुम्हाला दोन प्रकारे भरून दाखवणार आहे याच्यामध्येच। तर ते लक्ष द्या बस की कसं भरणार आहे। तर सर्वात पहिलं तर आपण आपली जी जरी आहे त्याच्याने आपण याला आउटलाईन करून घेणार आहे। आपली 423 नंबर जरी आहे त्याची आपण याला काय करतोय, आउटलाईन करून घेतोय। जसं आपलं फूल आहे त्याच पद्धतीने आपण पूर्ण याला आउटलाईन करून घ्यायचे। पेन्सिलची मार्किंग थोडीशी जास्त झाले कारण माझं इक्वली आलं नव्हतं, त्याच्यामुळे मला डबल ड्रॉ करावं लागलं। तर ते समजून घ्या। तुम्हाला जरी त्याच्यावर दिसत नसेल तर थोडंसं लक्ष देऊन बघा। पहिला आपण पूर्ण जे आपलं फूल आहे त्याला आउटलाईन करून घेतोय। आता एकाच फुलामध्ये आपण दोन प्रकारे भरून घेणार आहे हे फूल। तर हे बघा, हे आता पुन्हा आपण इथे आउटलाईन करून घेतलेलं आहे। इथे गाठ मारून घेऊया। तर आता बघा, हे जे आपण फूल भरणार आहेत तर हे नक्षीमध्ये भरणार आहेत। तर हे आपण नक्षी घेतलेली आहे, याला थोडंसं ताणलेलं आहे, जास्त नाही याला ताणायचं, थोडंसं ताणून घ्यायचंय आणि आता याला कट करून घेऊया। तर हे बघा, हे आपण पूर्ण आउटलाईन करून घेतले। आता आपण काय करतोय, बरोबर याच्यामध्ये आपण नक्षीचं काम करतोय तर आपण याच्यामध्ये नक्षीचीच लोड देऊन घेणार आहे। आता तुम्ही बघत असतील की लोड मी कशी दिलेली आहे, उभा दिलेली आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपण याच्यात पहिला नक्षीची लोड दिली। आता जे पण आपल्याला काम करायचं आहे तर हे काम आपण आडव्यामध्ये करतोय, हे तुम्ही लक्ष द्या। जरदोशीचं काम सावकाशीने करा। एखादा जो तुकडा आहे तो मोठा असेल तर छोटा घ्या। तर हे बघा, एक तुकडा टाकला आपण, त्याच्यानंतरून हा दुसरा घेतला, त्यालाही टाकला, एक पुढे टाका काढला, त्याच्या बाजूला एक घेतला। फुलं ही खूप वेगवेगळ्या प्रकारे भरली जातात, तर त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे। म्हणून तुम्हाला मी बोलली की तुम्हाला जर एकदम व्यवस्थित जर शिकायचं असेल तर वेगवेगळे टाके असतील तर तुम्हाला समजायला बरं पडेल। पण जर तुम्हाला ते बघायला पण थोडा कंटाळा येत असेल तर आपण एकसाथ सर्वच टाके
देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. एक पुढे एक बाजू. टाका जेवढा जेवढा तुम्हाला तुकडा लागतोय जरदोशीचा तेवढाच घ्या. एकदम मोठा घेऊ नका, मोठा घेतला तर तुमच्या फिनिशिंगमध्ये फरक पडतो. आता हे बघू शकता तुम्ही की आपलं इथे पाकळी ही कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला दिसतच असेल ही कशी पाकळी भरलेली आहे. आता याच्याच जोडीला मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे हीच पाकळी कशी भरायची ते दाखवते. त्याच्यासाठी पण आपण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तर त्याचं कोण कोण बरोबर उत्तर देते तर ते आपण बघूया, की म्हणजे आपल्याला पण समजेल की जो पण आपला व्हिडिओ बघत आहे तर ते शेवटपर्यंत व्हिडिओ आपला बघते हे आपल्याला समजून येईल. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला एक क्वेश्चन्स विचारला जाईल, तो शेवटी पण असेल मध्ये पण असेल, तर ते तुम्ही लक्ष देऊन फक्त व्हिडिओ बघा आणि त्याचा कमेंटमध्ये आन्सर करा. तर आता परत बघा आपण इथे 2 नक्षी लावलेली आहेत. त्याच्यानंतरून आपण काय केलं बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा आपला कधी कधी जरीचा धागा या पद्धतीने पण खराब होतो. तर तसा खराब झाल्याच्या नंतरून आपल्याला काय करायचं, जी आपली जरी खाली सरकलेली असते तिला आपण हाताने वरच्या बाजूला खेचत आणायची आहे. तर ती खेचत आणल्याच्या नंतरून काय होतं, जी जरी आपली खाली सरकत गेलेली असते तर ती वरती येते. टाका फक्त तुम्ही तुकडा जो पण तुम्ही घेतील तो व्यवस्थित मापामध्येच असावा हे लक्षात घ्या. तर हे बघा या पद्धतीने आपण ही एक आडव्यामध्ये टाका टाकून घेतले, तुकडा टाकून घेतलेला आहे. सारखं टाका टाकाच तोंडात येते. त्याच्यानंतरून हा दुसरा घेतलाय तुकडा, तो पण आपण टाकला याच्यामध्ये. तुम्हाला फरक दिसतच असेल पहिल्या पाकळीमध्ये आणि त्याच्यानंतरून ह्या दुसऱ्या पाकळीमध्ये. तर इथे आपलं काम संपते. तिथे आपण काय करूया, गाठ मारून घेऊया. तर हे बघा हे आपण या पद्धतीने ही दुसरी पाकळी भरलेली आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया की कोणत्या प्रकारे पाकळी भरून घेणार आहेत ते. तर बघा आता आपण ही तिसरी पाकळी कंप्लीट करणार आहेत भरून. पण आता हे काय झालं, हे लावायच्या टायमाला माझा व्हिडिओ स्टॉप झाला. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण पाकळीच्या आतमध्ये ज्यावेळेस लोडिंग करून घेतो तर त्याच्या अगोदर कशी भर द्यायची. तर आपण काय केलं, इथून सुरुवात केली जरदोशी लावायला आणि त्याच्यानंतरून याला या पद्धतीने बघा सर्कलमध्ये हे लावून घेतलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही लावा. माझा व्हिडिओ स्टॉप झाला त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही आलं. तर आता मी काय करेल, त्याच्या मिडलमधून बघा हा टाका घेईल, एक टाका टाकला, बाजूला आली, त्याच्यानंतरून दुसरा तुकडा घेतला आपण नक्षीचा, तो पण याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकून दिला. त्याच्यानंतरून परत एक तुकडा घेतला,
आणि बरोबर आतमध्ये टाकून इथे आपण कंप्लीट काम केलेलं आहे. गाठ मारून घेऊया या पद्धतीने. आता सेम आपण बाजूचंही तसंच भरून घेतील. बाजूवाले आणि हे बघा या पद्धतीने आपलं हे भरून झालेलं आहे पाकळी. हे बघा, तर या पद्धतीने आपण ही 3 प्रकारे बघा याच्यामध्ये पाकळी भरलेली आहे. तर बघा आता आपण ही 4थ्या प्रकारची पाकळी भरून घेणार आहे. तर ती पाकळी कशी सिंपल मध्ये आहे पण भरल्यानंतर खूप छान दिसते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर एक नक्षीचा तुकडा घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही जरदोशी पण यूज करू शकता, प्लेनवाली. एक जरदोशीचा नक्षीचा तुकडा घेतला, त्याच्या पुढे आपण एक शुगर बीट्स घेतला आणि त्याला काय केलं बघा या पद्धतीने टाकून घेतला. त्याच्यानंतरून आपण बाजूला आले, सेम परत एक नक्षीचा तुकडा आणि एक शुगर बीट्स, परत तोही सेम या पद्धतीने इथे टाकून घेतला आणि परत आपण काय केलं, पुढे आले. एकच फूल पण किती पद्धतीने भरलं जातं याच्यामध्ये तुम्हाला हे समजून येईल. तर हे बघा या पद्धतीने एक आपण हे फूल भरू शकतो. दिसायला पण हे खूप सुंदर दिसतं. तर बघा, तर आजचा प्रश्न आहे की आपण जे फूल भरलेलं आहे तर ते किती प्रकारे भरलेलं आहे हे कमेंटमध्ये उत्तर करा तुम्ही. आणि आताचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये ते पण सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.